नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मजेतच पाहिजेत मित्रांनो. संध्याकाळ आलं आहे, इकडे आलो आहे, जंगलात आलो आहे. जंगलात आलो आहे खास इकडे सालपा न्यायला आलो आहे. बघा, सालपा गोला केला आहे, सालपा न्यायला आहे. आणि आई वगैरे आल्यात तर तिकडे कंदमुले खाणार आहे. कांद, जंगलातले कांद, रानटी कांद मस्त त्याचे वले करून खायचं ते खाण्याला आल्यात. ते गेल्यात पुढे. पहिलं थोडं गोला करतो मी पण इथे सालपा, आणि नंतर मग पुढे जाऊ. तर काय गोंटे आणले, गोंटेमध्ये भरतोय जरा मस्त चूल पेटवायला होईल तो सालपा. गोंटी भरली आपले, कारण की अर्धी भरली, थोडा धरा ठेवला आहे कारण की गाडीवर धरता नाही येणार. अजून सालपा भरपूर आहे पण तो काय घेता नाही आला. बघा एवढे धरले भरले गोंटी. चला चला मित्रांनो, आईनं तिकडे गेले पुढे ते कंदमुले खाण्याला. कांद, आमच्याकडे त्याला कांद बोलतात, जंगलातले कांद, रानटी कांद. त्याची वली खायला मस्त लागतात. हा तुम्हाला दाखवीन बघा. हा चला, आईनं ते तिकडे गेले, तिकडे जाऊ. बघा मित्रांनो, इकडे आई लागले खाण्याला कांद. बघा ते आईची पिशवी दिसतात तेवढं खाल्लं तिने कांद. आई सापडला. आईला मोठा आहे ना यो. दाखव दाखव, इकडे दाखव दाखव. हां, यस. चल पुढं, इकडे इकडे. बिट्टू कशी झाडावर चढले, पडशील. उतर. दाखव. अजूनही झालेल ना. पाणी पडेल तो जाऊ ना किती. हे बघा कांदा एवढं खांदलाय. हा बारीक ना, पाऊस नाही पडलाय ना म्हणून तेच. जरा पाऊस पडला ना लगेच त्याला तेज येईल ना मस्त. एवढे सुकायलाच आहेत पण ते काय कामाचं. हे पाय ना किती मस्त. हे थोडं मस्त बघ ना, कोण मोठा असेल तर घे, बारीक चिनविन असेल तर नको. हा इथे काय करू. रुपेशला मस्त भेटलं. हे बघा मस्त मोठा मोठा भेटला जेवायला. हां, अरे वा, भारी भेटले. तर दोन कापले तरी ओली होतील. या मासाला जागा इकडेच बघ असेल बघ. बघा 3 काढले पण मस्त मोठे आहेत. चांगला आहे तरी तो, कापून मस्त होईल तो. दिंडे झाले पण, आणि पावसाचा पत्ता नाही अजून. बघा वातावरण तर एकदम, हवामान एकदम हे झालं आहे, ढगाळ ढगाळ झालं आहे. पण हे ढग काय पावसाचं नाही मिळत मित्रांनो. पाऊस नाही लवकर पडणार. पण आज मोखाड्याला पाऊस पडला मित्रांनो. असं बघा, इकडे जंगलात आलो आहे. मित्रांनो बघा, अजून तर पावसाला सुरुवात नाही पण इकडे भाज्या पण निघाल्या. बघा इकडे कोली भाजी, अशी मला वाटते कोली भाजी. मित्रांनो जंगलात आलो ना इकडे, कांद खाण्याला आलो तर ही भाजी कसली आहे माहीत नाही. मला वाटतं कोली भाजी, कोली भाजी. कोणी ओळखली असेल तर मित्रांनो प्लीज कॉमेंट करून सांगा, ही भाजी कोली भाजीच आहे का. पण तशी वाटत आहे कोली भाजीसारखी. आणि इकडे आई लागले
कांद खणायला. जंगलातले रानमेवा. बिट्टू ती आपली पिशवी आण जा. जा 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 चला जा उठका. बरं झालं ते ती पण ती झुल्यामध्ये जा. इकडे आईने खांदले कान. बरं झालं कोणी चला बघा बिट्टूने लावले कान भरायला पिशवीमध्ये. वाकडं. बर 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 बर. आता अंधार पडलं गे. एक आपल्या तिकडे सालप्याची पिशवी भरून ठेवले. तिने यायला लागल. पिशवी का गोंटी भरून ठेवले. आपल्याला चालवणी या पिशव्या घेईन मी पुढं. तो बा तिकडे एक, तो तिकडे बघ एक. बघा 7 वाजले. आम्ही अजून जंगलामध्येच आहेत. आई गेली पुढे. बिट्टू आणि मी इकडे आहेत. चला आम्ही पण निघतो. बिट्टू चलो. बिट्टूची पिशवी पण घेतली. चला निघतो. चला वाटायला बघा 7 वाजले तरी पण वेळा एवढा उजेड. बघा हवामान. मंडळी सर्व इकडे बसले, थांबले, पाणी बिणी पिलं. आता निघू आम्ही इथून. मग परत येऊ. जंगलामध्ये मित्रांनो मच्छर फार चावतो. मच्छर माझ्या फार चावला मच्छर. चला मित्रांनो घरी निघालो. सालपा घेऊन चाललो. सालपा